मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता धुरी वकील त्याचबरोबर देशमाने वकील हे बाहेर असतात। तेवढ्यातच संजना अनिरुद्ध देखील तेथे येतात। तेव्हा आता देशमाने वकील हे धुरी वकिलांना विचारतात, काय मग धुरी वकील केसवर पाणी सोडून आलात ना? मग धुरी वकील म्हणतात, हो मी केसवर पाणी सोडून आलोय, परंतु जर सुलेखा मॅडमला समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। त्यावेळी आता देशमाने वकील म्हणतात, त्यांना समजलं तर समजू दे, तो आपापला प्रश्न आहे। आणि कसं आहे ना, सुलेखा मॅडमनी तुम्हाला फक्त शिक्षण दिलं आहे, शिक्षा दिलेली नाही आहे। त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची तुम्ही शपथ घेतली आहे का? धुरी वकील म्हणतात, नाही तसं काही नाही आहे। तेव्हा देशमाने म्हणतात, मग विषय संपला, मी नाही का मार्ग बदलला मी माझा मार्ग, तुम्ही सुद्धा तसाच आता मार्ग बदलायचा। हे पहा सर आणि मॅडम तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी इथे थांबले आहेत। त्याच वेळी आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही धुरी वकिलांचे आभार मानतात। दोघेही आता थँक्यू म्हटल्यानंतर धुरी वकील विचारतात, तुम्ही मला काहीतरी देण्याचं कमिट केलं होतं, मग त्याचं काय झालं? संजना विचारते, इथेच देऊ का? मग धुरी वकील म्हणतात, नाही नंतर पोच केले तरी चालतील। पुढे संजना म्हणते, अजिबात काळजी करू नका, मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला। पुढे धुरी वकील जायला निघतो, कारण कुणी इथे पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो या विचाराने धुरी वकील तेथून जायला निघतो। तेव्हा आता अनिरुद्ध विचारतो, काय ग संजना, काय झालं नक्की, मला तर माहीतच नाही। संजना म्हणते, अरे अरुंधतीची आणि आप्पांची केस लढण्यासाठी धुरी वकिलांनी नकार दिला, मग त्यांना त्यांचा मोबदला द्यायला नको का? तेव्हा अनिरुद्धला समजतं की संजनाने पैसे देऊन या वकिलालाही विकत घेतलं। मग आता अनिरुद्ध विचारतो, संजना अगं तू हे काय केलंस? जर आता अरुंधतीला समजलं तर मग ही कशी आहे माहीत आहे ना, तुझी पूर्णपणे वाट लावेल। तेव्हा संजना म्हणते, हे बघ तू नको त्या गोष्टींची उगीच भीती बाळगू नकोस, आणि कुणाला काही समजलं तर समजलं, मला कोणत्याच गोष्टीची अशी भीती वाटत नाही। तेव्हा देशमाने वकील म्हणतात, अनिरुद्ध सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, असले प्रकार नेहमी घडत असतात। तेव्हा संजना म्हणते, मला तर खरंच खूप मजा वाटतीये, आता बघू अरुंधती ही केस लढतेच कशी। तर आता अनिरुद्धला खूप टेन्शन आलेलं असतं की संजनाने हे कारस्थान केलंय, हे जर कोर्टासमोर उघड झालं तर सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल या विचाराने तो जरा टेन्शनमध्ये येतो। दुसरीकडे अरुंधती आप्पांना समजावते, एक वकील गेला ना तर दुसरा वकील लगेच उभा राहतो, आप्पा तुम्ही नका काळजी करू, नक्कीच मिळेल आपल्याला दुसरा वकील। तेव्हा आप्पा विचारतात, अरुंधती आपण उगीच ही केस लढतोय का ग, असं मला वाटतं। तेव्हा अरुंधती म्हणते, आप्पा आता काहीही झालं ना तरीही आपण अजिबात माघार घ्यायची नाहीये। मग आता आप्पा म्हणतात, मला तर ते देशमाने वकील जरा विचित्रच वाटतात, त्यांनी जर आपले सगळेच वकील पिटाळून लावले तर मग कसं होणार? अरुंधती हसते आणि म्हणते, आप्पा असं नाही होऊ शकत कधी, अहो एक धुरी पळून गेले म्हटल्यावर सगळेच वकील कसे पळून जातील? तेव्हा अरुंधती म्हणते, आप्पा एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण केस हरलो तरी चालेल परंतु लढून हरायचं। तेव्हा यश म्हणतो, हो बरोबर आहे आई तुझं, उद्या आपल्याला पश्चाताप व्हायला नको, कारण हो असतो तर बरं झालं असतं। आप्पा आता शस्त्र हाती घेतलंय ना, अजिबात ते खाली टाकायचं नाही। तेव्हा यश देखील आप्पांना म्हणतो की मला माहीत आहे आप्पा की तुम्ही ही केस नक्कीच जिंकणार, कारण बाबांनी तुम्हाला फसवलं आहे म्हटल्यावर न्याय नक्कीच मिळणार। अरुंधती म्हणते, हो बरोबर आहे, त्यावेळी लवकरात लवकर आपण दुसरा वकील शोधणारच आहोत, असंही अरुंधती म्हणते। तेव्हा यश म्हणतो, हो आप्पा तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, सगळं आमच्यावर सोडून द्या तुम्ही आता। तेव्हा आता यश म्हणतो, आई मला एकच गोष्ट कळत नाहीये, हे धुरी वकील अचानक कसे पलटले, मला तर असं वाटतंय तो बिल्डर किंवा संजना आणि बाबा या प्रकरणामध्ये सामील झाले असतील। अरुंधती म्हणते, काही सांगता येत नाही त्यांचा नेम, कारण ते काहीही करू शकतात। तेव्हा आता पुढे अरुंधती म्हणते, कसं आहे ना यश, आता आपण त्यांना दाखवून देऊ, आपण रडायचं नाही, आता फक्त लढायचं आणि त्यांना दाखवून द्यायचं की आम्ही अजिबात कुमकुवत नाही आहोत म्हणून। मग यश म्हणतो, आई आता आपण पाहूयात नक्की सुलेखाताई कुणाचं नाव सजेस्ट करतायत ते। तेव्हा अरुंधती म्हणते, हो त्या नाव सजेस्ट करतीलच, परंतु आपण आपल्या बाजूने सुद्धा आता शोध घ्यायला सुरुवात करूयात, नक्की कोणते वकील आपल्याला मिळतायत आणि कोणते नाही।
तेव्हा अरुंधती म्हणते की माझं अजून एक काम वकिलांकडे आहे. तेव्हा यश विचारतो कोणतं गाई? मग आता ती म्हणते मी नंतर सांगेन, अगोदर वकील शोधूयात आपण. तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो. त्यानंतर आप्पा विचारतात काय गं कांचन कुठे गेली? मग आता अरुंधती म्हणते आपण केससाठी कोर्टामध्ये गेलो ना, मग त्या तिकडे मंदिरामध्ये जाऊन बसतात, आपल्यासाठी साकडं घालतात. त्यावेळी आता आप्पा म्हणतात नक्की आपल्यासाठीच साकडं घालतीये ना, कारण तिचं काही सांगता येत नाही. अनिरुद्धवर तिचं आंधळं प्रेम आहे आणि या आंधळ्या प्रेमापोटी ती काहीही करू शकते. अगं अरुंधती तुला माहीत आहे का, तिची देवावर खूप श्रद्धा आहे. तर अनिरुद्धसाठी साकडं घातलं असेल ना, तर मग बघतच राहा अनिरुद्ध ही केस जिंकेल. आणि मला तर असंच वाटतंय आजच्या प्रकरणावरून तिने अनिरुद्धसाठी साकडं घातलं असेल, कारण धुरी वकील पळाले ना, त्याच्याशीच याचा संबंध आहे. तेव्हा यश अरुंधती हसतात आणि म्हणतात काही होऊ शकत, केस तर आपणच जिंकणार. दुसरीकडे आता देशमाने वकिलांच्या ऑफिसमध्ये बिल्डर, त्याचबरोबर अनिरुद्ध, संजना आणि धुरी वकील हे सर्वजण बसलेले असतात. तेव्हा धुरी वकिलांना आता त्यांचे मोबदला देण्यात येतो. त्याचवेळी तो थँक्यू असं म्हणतो आणि पुढे काही काम असेल तर मला नक्कीच सांगा संजना मॅडम असंही सांगतो. त्यावेळी आता संजना म्हणते हो नक्कीच सांगेन मी तुम्हाला. धुरी वकील आता तेथून गेल्यानंतर अनिरुद्ध म्हणतो की मला हे काही आवडलेलं नाही आहे. तेव्हा संजना म्हणते मग ही केस अशी कशी लढणार आहोत आपण? मला एक सांग, आप्पांची बाजू स्ट्रॉंग असेल तर आपण केस हरू. अनिरुद्ध म्हणतो हो ते ठीक आहे, परंतु अशा चुकीच्या मार्गाने हे करणं अजिबात योग्य नाही आहे संजना. तेव्हा संजना म्हणते हा पुळका तुला कुठून आला रे आप्पांचा एवढा? तो म्हणतो तरीही चुकीच्या पद्धतीने. मग आता ती म्हणते जाऊ देत, हा विषय आपण घरी बोलूयात. देशमाने म्हणतात काळजी करू नका, आपल्याला नक्कीच काही ना काही कळेल, कारण आता त्यांच्या विरोधात कोण केस लढतंय ना आपण पाहूयातच आता असं म्हणून तो हसतो. बिल्डर म्हणतो ते घर मिळवण्याची घाई मला खूप झाली आहे. मग आता संजना म्हणते आम्हाला ही टॉवर तेथे लवकरात लवकर हवा आहे. त्या सर्वांच्या अशाच चर्चा सुरू असतात. मग त्याचवेळी देशमाने आणि बिल्डर हे वेगळाच काहीतरी प्लॅन करत असतात. तर दुसरीकडे सुलेखाताई ह्या आता आपल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात. तेव्हा नितीन हे सगळं काही त्यांच्या कानावर घालतो की कशाप्रकारे धुरी वकिलांनी कोर्टामध्ये अजिबात बाजू मांडली नाही. मग आता सुलेखाताईंना जरा धक्काच बसतो. तेव्हा त्या म्हणतात धुरी तर चांगला होता रे, आणि त्यांच्या विरोधात कोण केस लढतंय? मग आता देशमाने वकील कोणीतरी आहेत असं आता अनिश म्हणतो. तेव्हा आता देशमाने वकिलांचे वडीलसुद्धा वकीलच होते का असं सुलेखाताई विचारतात. तेव्हा आता त्याचे वडील वकीलच होते असं आता नितीन म्हणतो. मग सुलेखाताई म्हणतात आता मला सगळं क्लिअर दिसते, हा तोच असेल ना, तर मी त्यालाही चांगलंच ओळखते. तेव्हा काय झालं असं नितीन विचारतो. तेव्हा सुलेखाताई आता पुढे सांगू लागतात काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनीच माझ्याकडे पाठवलं होतं देशमाने वकिलांना. तेव्हा अनिश म्हणतो तुझ्याकडे शिकूनही ते असं वागतात म्हटल्यावर काही कळतच नाही. मग सुलेखाताई म्हणतात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले, बाकी काही नाही, कारण देशमाने वकिलांच्या वडिलांचं काही बरं रेप्युटेशन नव्हतं रे. ते फक्त क्रिमिनल केस लढायचे आणि जी पार्टी जास्त पैसे ऑफर करेल ना त्याच्या बाजूनेच ते केस नेहमी लढायचे, आणि मुलगासुद्धा वडिलांवरच गेलेला दिसतोय. तेव्हा आता नितीन म्हणतो आम्हाला तर प्रश्नच पडला कोर्टामध्ये, कारण जेव्हा आप्पांच्या आजारपणाचा मुद्दा त्यांनी मांडला ना त्या देशमाने वकिलांनी, तेव्हा धुरी वकील चक्क एक शब्दसुद्धा बोलले नाही. म्हणूनच मला असं वाटतंय की त्यांचं काहीतरी सेटलमेंट झालं असेल. तेव्हा सुलेखाताईंना एक मोठा संशय येतो, कसं आहे ना बिल्डरने सुद्धा त्या देशमाने वकिलांना किंवा धुरी वकिलांना ऑफर दिली असेल, कारण त्या बिल्डरला सुद्धा तीच जागा हवी आहे ना म्हणून. तेव्हा अनिश म्हणतो कसं आहे ना आजी, अगोदरपासून तू ही केस लढत असली ना तर बरं झालं असतं. त्याचवेळी आता मला अचानक सांगलीला जावं लागलं, मग मी तरी काय करणार असं सुलेखाताई म्हणतात. तेव्हा अनिश म्हणतो आता तू आली आहे तर तू लढ ना मग आप्पांची केस. तेव्हा सुलेखाताई म्हणतात हो मी तेच करणार आहे आता. तेव्हा सुलेखाताई म्हणतात मी आता जे हे काही ऐकलंय ना त्यावरून मला असं वाटतंय देशमाने कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा नितीन म्हणतो तू ही केस लढणार म्हटल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडतो.
तेव्हा सुलेखाताई म्हणतात मला अरुंधतीला भेटायला हवं, तिला काही गोष्टींसाठी प्रिपेअर्ड राहावंच लागेल, आपल्याला प्लॅन बी सुद्धा तयार ठेवावा लागेल. तेव्हा नक्की काय प्लॅन बी आहे असं नितीन विचारतो. त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात समजेल, लवकरच समजेल तुम्हाला नक्की आमचा काय प्लॅन बी आहे तो, कारण मला असं वाटतं या केसमध्ये आपल्याला प्लॅन बीची नक्कीच गरज लागेल. पुढे आता सुलेखाताई म्हणतात ही केस फक्त केस राहणार नाही, आता बघ पुढे काय काय होतंय ते, मला आता आप्पांच्या बाजूने लढायलाच हवं. दुसरीकडे आता संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही आता घरात बसलेली असताना अनिरुद्ध म्हणतो संजना आपल्याला खूप अलर्ट राहायला हवं, पण हा जो बिल्डर आहे ना तो खूप पोहोचलेला आहे. संजना म्हणते गेल्या 5 वर्षामध्ये त्याने खूप मोठे मोठे प्रोजेक्ट केले आहेत, ते पण सक्सेस म्हटल्यावर थोडा पोहोचलेला असणारच ना. आणि अनिरुद्ध मी तुला एक गोष्ट सांगते, तू सुद्धा रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये जरा काहीतरी लक्ष दे, कारण आपण एवढी सोन्याची खाण देतोय त्याला, म्हणजे एवढी मोठी जागा देतोय त्याला म्हटल्यावर त्याचा काहीतरी यामध्ये उद्देश असेलच. एक गोष्ट लक्षात ठेव, अरे तो खूप श्रीमंत व्यक्ती आहे, एवढा मोठा तो बिल्डर आहे ना की त्याला आपल्याला काहीतरी कमिशन द्यावं लागणारच आहे. मला काय म्हणायचंय, तू त्याच्याकडे हा पॉईंट काढ कमिशनचा, म्हणजे कसं आहे ना त्याला कमिशन देणं भाग पडेल. तेव्हा आपल्याला तो का देईल कमिशन असं आता अनिरुद्ध विचारतो. मग आता संजना म्हणते का देईल म्हणजे द्यावं तर लागणारच आहे, कारण तुला माहीत आहे का अरे आपल्याला जो काही तो फ्लॅट देणार आहे, फ्लॅट तर आपल्या उपयोगाचे आहेतच, आपल्याला राहण्यासाठी मोठं व्हायचं म्हटल्यावर असं आपल्याला करावं लागणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव अनिरुद्ध, बघ उरलेले फ्लॅट तो विकणार, त्यातून बक्कळ पैसे कमावणार आणि पैसे कमावणार आहे पुढे, म्हणूनच तर त्याने स्वतःच्या खिशातून त्या धुरी वकिलांना पैसे दिले. मग आता तू कमिट केलं होतं ना धुरी वकिलांना, त्याने कसे पैसे दिले असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा संजना म्हणते त्याने कसे पैसे दिले म्हणजे, अरे तो बक्कळ पैसे कमावणार नाही का त्यातून, सोन्याची खाण आहे त्याच्याकडे. त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो बरोबर आहे, तू म्हणते ना त्याच्यात पॉईंट आहे, आता मी त्याच्याकडून कमिशन मागणारच आणि विचार करतो या गोष्टीवर. तेव्हा संजना म्हणते विचार करू नकोस, डायरेक्ट ॲक्शन घे तू यावर. अनिरुद्ध म्हणतो मी लाख त्याच्याकडून मागेल, परंतु ही केस संपली तर मागेल ना, असं कसं मी त्याच्याकडून काही मागू शकतो. तेव्हा संजना म्हणते मला तर असं वाटतंय आप्पा या केसमधून आता काढता पाय घेतील. आता धुरी वकील तर त्यांच्याकडून गेलेच आहेत खरं, परंतु कसं आहे ना आप्पांना या वयात केस वगैरे प्रकरण काही झेपणार नाही, आणि मग आप्पाच नाही म्हणाले तर अरुंधती तरी का पुढे सरसावेल. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो असं समजू नकोस संजना तू, कारण आप्पांबरोबर अरुंधती आहे आणि ती त्यांना कधीही माघार घेऊ देणारच नाही, ती दुसरा वकील नक्कीच शोधेन. तेव्हा संजना म्हणते शोधू दे रे, कुणीही शोधू दे, कारण देशमाने आणि बिल्डर त्या वकिलाला सुद्धा खिशात घालतील, बघूनच घेतो आता. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो एवढी बेफिकीर होऊ नकोस, आपल्याला एवढं रिलॅक्स राहून चालणारच नाहीये. तेव्हा संजना म्हणते नाही रे रिलॅक्स राहून चालणार नाहीये, पण दोघांनीही अलर्टच राहायचं आहे, कारण ही केस आपल्याला जिंकायची आहे. अनिरुद्ध डू ऑर डाय सिच्युएशन आपली आहे, त्यामुळे लक्षात ठेव. तेव्हा आता अनिरुद्धला महत्त्वाचा फोन येतो, त्यामुळे आता तो बाहेर जातो. मग आता संजना विचार करते अनिरुद्ध आत्ता असा जर प्रॅक्टिकल राहिला ना तर खूप मजा येईल ही केस लढण्यामध्ये, पण तो जर इमोशनल झाला ना तर काही उपयोग होणार नाही. विचाराने आता संजनाचा चेहराच पडतो. पुढे आता अचानक ती म्हणते की आप्पांच्या डिमेन्शियावर जरा कोर्टामध्ये चर्चा झाली तर आप्पा खरंच खूप घाबरले होते, त्यांचं मोरल असंच आपण जर कमी करत राहिलो तर नक्कीच ते केस विड्रॉल करतील. आता आप्पांना समजलं असेल की कोर्टात केस लढणं काही सोपं नाहीये. आता तर खरी सुरुवात आहे, पुढे काय काय होतं ना अरुंधती, तू देशमानेंना खूप खमंग गोष्टी मी पुरवल्या आहेत आणि त्या गोष्टींचा बरोबर देशमाने आता कोर्टामध्ये उपयोग करून घेणार म्हणजे घेणारच. त्यानंतर आता संजना आणि अनिरुद्ध दोघेही बाहेरून येतात. तेव्हा ती म्हणते किती दिवसानंतर आपण बाहेर जेवायला गेलो, खूप छान वाटलं. तो म्हणतो मलाही छान वाटलं. पुढे आता संजना म्हणते आपल्या नवीन घरामध्ये आपण एक छान असा कुक ठेवायचा, आपल्या मित्रमैत्रिणींना तेथे बोलवायचं आणि मग तो कुक सगळ्यांच्या आवडीचं जेवण आपल्याला बनवून देणार. अरे लाईफ कसं हॅपनिंग असायला हवं, या घरात कुणालाच बोलवता येत नाही, मग पार्टी काय करणार.
तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तसं नाही आहे, याच घरात तू तुझ्या कलिग्स बरोबर पार्टी केली होती बरोबर ना? संजना म्हणते हो मला चांगलंच आठवतंय, परंतु त्या पार्टीमध्ये आप्पांनी कसा कल्लोळ केला होता तुला तर माहीतच असेल ना. मग आता अनिरुद्ध म्हणतो राहू दे, त्यांचं वय झालं आहे आता, आणि तेव्हा तर मला असं झालं होतं कुठून घरात पार्टी ठेवली काय माहीत. पण आपल्या नवीन घरामध्ये असं होणार नाही, आपण कधीही कोणालाही बोलवू शकू, असं म्हणून संजना खुश होते. त्यावेळी अनिरुद्ध आता म्हणतो की संजना एक गोष्ट अंडरलाईन करून ठेव, आई आणि आप्पासुद्धा आपल्याबरोबरच तेव्हा राहणार आहेत. तेव्हा ती म्हणते हो रे बाबा चालेल, मी आता झोपायला जाऊ का? तो म्हणतो मी पाणी पिऊन येतो, असं म्हणून तो किचनमध्ये जातो. तर संजना आता वर जिन्याने चाललेली असते. तेवढ्यातच तिच्या कानावर आता यशचा आवाज येतो. तेव्हा यशचा आवाज आल्यानंतर संजना लगेच किचनमध्ये पळते, अनिरुद्धला घेऊन बाजूला जाऊन लपते आणि लगेच संजना व यशचं बोलणं आता ती ऐकू लागते. तेव्हा आता यश हा अरुंधतीला सांगत असतो की बरं झालं नितीन सरांनी फाइंड आउट केलं की त्या बिल्डरने देशमाने वकिलानेच धुरी वकिलाला पैसे दिले होते ते. पुढे आता अरुंधती म्हणते कसं त्यांना काही वाटत नाही काय माहीत, कारण त्यांनी त्या वकिलांना पैसे दिले खरे, परंतु अनिरुद्ध हे आप्पांना फसवतायत, त्यांना काही वाटत नाही का या गोष्टीचं? तेव्हा आता यश म्हणतो त्यांना काय वाटणार आहे, आता बंगला बिल्डरच्या घशात देण्याचं ठरवलं आहे तर त्यांना तरी काय वाटणार, तुला तर माहीत आहेत ना बाबा कसे आहेत. तेव्हा आता संजना त्याचबरोबर अनिरुद्ध हे सगळं दोघांचं बोलणं ऐकत असतात. इकडे अरुंधती आता विचारते अरे आपलं काय रे, आपल्याला आता कोण वकील यावेळी मिळणार? तेव्हा यश म्हणतो तुला सांगायचंच राहिलं आई, सुलेखाताई स्वतः आपली केस लढणार आहेत. हे ऐकताच आता अरुंधतीला आनंदाचा धक्का बसतो. ती म्हणते काय सुलेखाताई आल्या आहेत? मग आता यश म्हणतो हो अनिशचा मला आता फोन आला होता आणि सुलेखाताई उद्या स्वतः तुला भेटायला सुद्धा येणार आहेत. अरुंधतीला आता प्रचंड आनंद होतो तर अनिरुद्ध संजनाला मोठा धक्काच बसतो. इकडे आता अरुंधती म्हणते अरे प्रश्नच सुटला, असं मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ यश, आणि सुलेखाताई आपली केस लढणार म्हटल्यावर प्रश्नच सगळे सुटले. तेव्हा आता देव आपल्या बाजूने आहे, तू काळजी करू नको, संकटातही आपल्याला मार्ग मिळतो आणि कुणीही धावून येतं, असं म्हणून यश अरुंधतीला रिलॅक्स राहायला सांगतो. तेव्हा यश म्हणतो आता आप्पांना सांग गाई की आजी आपल्यासाठीच देवाकडे साकडं घालत होती. तेव्हा अरुंधती आता हसते. इकडे आता अनिरुद्ध संजनाच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. इकडे अरुंधती म्हणते त्यांच्या आजारपणाचा कोर्टात विषय निघाला ना, अरे यश ते खरंच खूप शांत शांत झाले होते. मला ना आप्पांची खूप काळजी वाटते आणि भीतीही वाटते. या वयामध्ये जर ते मनाने पूर्णपणे खचले तर या वयामध्ये उभारी घेणं खूप कठीण जाईल. तेव्हा यश म्हणतो असं यापुढे होणार नाही आई, त्या देशमाने वकिलाने आप्पांच्या डिमेन्शियाचा आणि त्याचबरोबर आजारपणाचा कोर्टामध्ये इश्यू केला ना, आता तू बघस सुलेखाताई त्यांना कसं नाचवतायत ते. आता बाबा आणि संजनाला सुद्धा धडा शिकवला पाहिजे, त्यांच्या पर्सनल गोष्टीसुद्धा आता चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत. तेव्हा अरुंधती म्हणते बरोबर आहे, आपण जशास तसं वागलं पाहिजे, उगीच आपण शांत राहतो आणि मग आपल्याच अंगलट येतं. तेव्हा आता यश म्हणतो कसं आहे नाही, अगं आता आपण एक काम करायचं की गेल्या 26 वर्षामध्ये तुला जो काही बाबांनी त्रास दिला आहे ना, तो सगळा सुलेखाताईंना सांगायचा, आणि तुलाच नाही फक्त आप्पा आणि आजीला पण जो त्रास दिला आहे ना तोही सांगूयात आपण. तुला सांगू का या गोष्टींसाठी तू अजिबात कन्व्हिन्स होणार नाही, पण त्या दोघांना आपल्याला आता धडा शिकवायलाच हवा. त्या दोघांनी त्यांची पातळी सोडली तर आपणही त्यांना कात्रीत पकडायलाच हवं. आता संजना अनिरुद्ध हे सगळं बोलणं ऐकतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. पुढे आता यश म्हणतो कसं आहे ना, या अगोदरसुद्धा संजनाने ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. तिचे इंटेन्शन नक्की या घराबद्दल काय आहेत ना, हे आपण कोर्टात मुद्दे मांडायला हवेत. तेव्हा या सगळ्यामध्ये अजिबात तू इमोशनल व्हायचं नाही आहेस, असं यश म्हणतो. अरुंधती म्हणते नाही होणार बाळा, मी हे सगळं सुलेखाताईंना सांगतेच आता उद्या. तेव्हा आता जाऊन तू झोप, कारण खूप उशीर झाला आहे, असं यश म्हणतो. त्यानंतर आता यश हा लगेच आपल्या रूममध्ये झोपायला जातो. तेव्हा आता संजना आणि अनिरुद्ध बाहेर येतात
आणि दोघेही एकमेकांबरोबर आता बोलू लागतात। तेव्हा आता संजना म्हणते, बापरे, आता सुलेखाताईंनी केस लढण्याचं ठरवलं तर सगळं काही अवघड होऊन बसेल। अनिरुद्ध म्हणतो, हो ना, बरोबर आहे। दुसऱ्या दिवशी आता सुलेखाताई ह्या आप्पांना भेटायला आलेल्या असतात आणि त्या म्हणतात, कोर्टामध्ये तुम्हाला जो काही त्रास झाला ते माझ्यामुळेच, सॉरी। मग आता आप्पा म्हणतात, हो, तुम्ही काहीच केलेलं नाही आहे सुलेखाताई, जे झालं ते माझ्या नशिबाने झालं। पण कसं आहे ना सुलेखाताई, कोर्टामध्ये त्यांनी मला खूप गोलगोल फिरवलं आहो, कारण त्यांनी माझ्या जेव्हा आजारपणाचं सगळं बाहेर काढलं ना, तेव्हा मग मलाच वाटलं की मीच अनिरुद्धला सह्या दिल्या असतील आणि मीच विसरून गेलो की काय। पुढे आता आप्पा शक्यता वर्तवतात, सह्या करून मी विसरलो सुद्धा असेल। तेव्हा सुलेखाताई आणि त्याचबरोबर घरातील सर्वांना धक्काच बसतो की आप्पा आता असं का बोलतायत। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये कोर्टाची हिअरिंग असते, त्यावेळी देशमाने वकील आलेले असतात। संजना म्हणते, देशमाने वकील, अहो, तुम्हाला माहिती आहे का तुमच्या विरोधात कोण लढतंय ते। तेव्हा देशमाने वकील पुढचंच बोलून थांबतात की कोणीही येऊ देत, मी अजिबात कुणालाही घाबरत नाही आहे। तेवढ्यातच सुलेखाताई तेथे येतात आणि देशमाने वकिलांना म्हणतात की आली आहे, मी आहे तुमच्या विरोधात। तेव्हा आता देशमाने वकिलांना जरा धक्काच बसतो। तेव्हा ते आता म्हणतातच, वडील तुमच्या विरोधात केस लढले होते आणि आता मी लढतोय। तेव्हा आता आप्पांना अनिरुद्ध म्हणतो, तुम्ही हे केलं नसतं ना आप्पा, तर एवढं गोष्ट झालीच नसती, कोर्टामध्ये येण्याची वेळच नसती आली। मग आता आप्पा म्हणतात, मी केस लढायला तयार आहे। आता सुलेखाताईंमुळे सर्वांनाच अगदी कॉन्फिडन्स आलेला असतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।